नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत आहे आमच्या चॅनलवर। आज आम्ही नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहोत। आज आम्ही चाललो आहोत गगनगिरी मठात। गगनगिरी मठ हे खोपोली गावामध्ये आहे। तुम्ही जर येत असाल तर बस स्टँड किंवा रेल्वे स्टेशनवरून 20 रुपयाच्या शेअरिंग रिक्षा करून तुम्ही येऊ शकता, नाही तर चालत पण येऊ शकता। आता आम्ही चाललोय, खूप एक्साइटिंग आहे। आता पोचलो गगनगिरी मठात। तुम्हाला चपला बाहेरच काढावा लागतील, 1 रुपया द्यावा लागेल त्यांना, मग ते तुम्हाला कुपन देतील, ते तुम्ही सांभाळून ठेवा, मग चप्पल मिळतील। आता आपण पोचलो गगनगिरी मठामध्ये। इथे 10:30 वाजता महाप्रसादाचे कुपन मिळतं 20 रुपयाला। 1:30 वाजता जेवण असतं, महाप्रसाद तुम्ही घेऊ शकता। मठात जातात मनाला एकदम प्रसन्न वाटतं आणि महाराजांची प्रतिमा बघून डोळे भरून येतात। महाराज खूप मोठे तपस्वी होते। पाताळगंगेत ते तपश्चर्या करायला जायचे। मठामध्ये विविध देवांची मूर्त्या आहेत, त्यांचे दर्शन घेते मी आणि मग गृहदर्शनाला जाते। आतमध्ये फोटो करणं सक्त मनाई आहे, म्हणून ते दाखवू शकत नाही। हे आपले नवग्रह आहेत, त्यांचे दर्शन घेतो। चला आता जायचे गृहदर्शनासाठी। वरती आहे ते बघा, दिसतं जे लांब आहे, पण आता काय जायचंय बघू, पण कोणीच नाही दिसत, काय करणार, तरी पण जाणार। आम्ही सकाळी आलो ना 7:30 वाजता, म्हणून जास्तच लोक नाही आहेत। सॅटर्डे संडेला खूप गर्दी असते, पण असे दिवस तर कोणीच नाही आहे। बघू आता जाऊ। पायात चपल्या नसल्यामुळे पायाला खूप खडी रुपते। शक्यतो वयस्कर लोकांनी वरती येऊ नये, चप्पल पण नाही घालू देत ना, मग टोचतं ते सगळे खडी। गृहदर्शन हे सकाळी 8 तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालू असतं, नंतर बंद। पायाला खडी रुपू नये म्हणून गोंडफड्याची मोठी रस्त्यावर पट्टी टाकलेली आहे। काय म्हणतात ते मला माहिती नाही, पण ते आहे, टाकलेले आहे गोंडफड्याची, जे पायदान मोठं, पण अर्धीच आहे, संपूर्ण नाही आहे। अर्ध्या रस्त्यावर तुम्हाला खडी रुपणारच आहे। चला आता, पण इथे शांतता ठेवावी। इथं बोर्ड लिहिलेला आहे, लहान मुलं वगैरे असेल त्यांना समजूत घालावी आणि त्यांना शांत बसवावे। चला आता वरती जाऊ, दर्शन घेऊ। हे देवी आणि महादेवांचे मंदिर आहे, पिंड। आम्ही गुहात गेलो आणि महाराजांचे दर्शन घेतलं, बसलो आणि नामस्मरण करत बसलो। महाराज इथं तपश्चर्या करायला यायचे आणि इथं होम पण आहे महाराजांचे। एकदम शांत आणि मन स्थिर झालं, खूप छान वाटतं इथं तर। तुम्हाला जर मठ आवडला असेल तर नक्की एकदा तरी मठाला भेट द्या, खूप छान आहे आणि महाराजांचं दर्शन घेतल्यावर मन एकदम प्रसन्न होणार। हे पण मंदिर महादेवांचे आहे। या मंदिरामध्ये खूप मोठी शिला आहे, पण फोटो काढण्यास सक्त मनाई आहे असल्यामुळे आम्ही काही टाकू शकत नाही तुम्हाला, सॉरी। अरे वा, किती छान वाटतंय। गायचे वासरू, असं वाटतं की गावातच आलोय। खूप सुंदर, खूप मस्त वाटते आणि स्वच्छता खूपच आहे इथं मठामध्ये, तुम्हाला कुठेच कचरा वगैरे दिसणार नाही। किती सुंदर आहे ना, मला तर खूप आवडतंय गगनगिरी मठ।
इथं घाण तुम्हाला वगैरे कुठंच दिसणार नाही, कचरा वगैरे कुठंच दिसणार नाही. साफसफाई 24 तास सुरूच असते यांची. तुम्हाला जर गगनगिरी मठामध्ये थांबायचं असेल तर थांबण्यासाठी पण सोय आहे. भक्त निवासमध्ये एकदम रिजनेबल प्राईसमध्ये तुम्ही इथं थांबू शकता. तुम्हाला सगळी सोय वगैरे अवेलेबल आहे. मठात विविध कार्यक्रम साजरे केले जातात. महाशिवरात्र, गुरुपौर्णिमा, योगा शिबिर. चला आता घरी चाललो आम्ही. मन तर नाही करत, पण आता येऊ नेक्स्ट टाईम. तुम्हाला जर आवडला असेल आमचा ब्लॉग तर आम्हाला लाईक आणि कमेंट करा आणि सबस्क्राईबर करा. धन्यवाद तुम्ही व्हिडिओ पाहिलात म्हणून.